धनंजय मुंडे या प्रकरणात सापडू देत, देशमुखांच्या कुटुंबियांना हात जरी लावला तरी धनंजय मुंडेंना रस्त्यावर फिरू देणार नाही असा थेट इशारा मनोज जरांगे पाटलांनी दिला। सगळे आरोपी पुण्यातच कसे काय फिरायला लागले, आरोपींना पुण्यात कुणी सांभाळलं असा सवाल करत सगळ्या आरोपींची नार्को टेस्ट करा अशी मागणी मनोज जरांगेंनी केली। एकही आरोपी बाहेर आला तर सोडणार नाही, यापुढे हल्ले झाले तर जशास तसं उत्तर देणार असं आव्हान जरांगेंनी दिलंय। तर आरोपींना मदत करणाऱ्यांनाही 6 आरोपी करा अशी मागणी जरांगेंनी केली आहे। गुन्हेगारांना फाशी देणार असा मुख्यमंत्र्यांनी शब्द दिलाय म्हणून शांत बसलोय, कायद्यानं न्याय दिला नाही तर आम्ही देशमुखांना न्याय देऊ अशी ही भूमिका मराठा नेते मनोज जरांगे पाटलांनी घेतली आहे। देशमुख हत्या प्रकरणात आकाच्या आकाचाही नंबर लागू शकतो, मारहाणीचा व्हिडिओ आकाच्या आकाला दाखवला असेल तर जेलवारी होईल असं म्हणत भाजप आमदार सुरेश धस यांनी जोरदार हल्लाबोल केला। धनंजय मुंडेंच्या मंत्रिमंडळातील समावेशावरून सुरेश धस यांनी अजित पवारांना टोला लगावलेला आहे। अजित दादा क्या हुआ तेरा वादा अशी शेरोशायरी करत धस यांनी अजित पवारांना जाब विचारला। देवेंद्र फडणवीस अजितदादा यांनी धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्यावा अशी मागणी खासदार संजय जाधवांनी केली, तर वाल्मिक कराड मुंडेंचा राईट हँड असल्याचाही आरोप त्यांनी केला। देशमुखांच्या गुन्हेगारांना फाशी झाली पाहिजे अशी मागणी ठाकरे गटाचे खासदार संजय जाधव यांनी केली। गुन्हेगारांना जागा दाखवा अशी विनंती जाधवांनी मुख्यमंत्र्यांकडे केली। आता सगळ्यांची एकच मागणी आहे, मी आकाला उचला असं विधान नरेंद्र पाटलांनी केलं। बीडमध्ये गुंडाराज आणि विशिष्ट समाजाची दादागिरी सुरू आहे। अजितदादा तुम्ही कुणाचा अंत पाहणार आहात असा खोचक सवालही नरेंद्र पाटलांनी केला। संतोष देशमुखांच्या हत्येमागे वाल्मिक कराड असल्याचा आरोप संदीप क्षीरसागर यांनी केला। परळी पॅटर्न आता बंद करायचा आहे असंही क्षीरसागर म्हणाले। परभणीतील सर्वपक्षीय मोर्चानंतर देशमुख कुटुंबियांनी परभणीच्या जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं। हत्या प्रकरणातील दोषींना कठोर शिक्षा देण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली। संतोष देशमुख हत्या प्रकरणात अटक केलेल्या सुदर्शन घुले, सुधीर सांगळेची बीडच्या नेकरून या ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करण्यात आली आणि मग त्यांना कोर्टात हजर करण्यात आलं। वाल्मिक कराड, घुले, सांगळे या आरोपींना 20 ते 22 जणांनी मदत केली, त्यांनाही 6 आरोपी करा अशी मागणी सचिन खरात यांनी केली आहे। सगळ्यांची चौकशी करून त्यांना अटक करा अशी मागणी करण्यात आली। बीड हत्या प्रकरणाचा छडा लागला पाहिजे असं सगळ्यांनाच वाटतंय, आरोपीला सोडणार नाही अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली आहे, त्यामुळे विश्वास ठेवा असं आवाहन संजय शिरसाट यांनी केलं। बीड हत्या प्रकरणाबाबत बोलताना सुप्रिया सुळेंनी संताप नोंदवला। महाराष्ट्रात नक्की चाललंय तरी काय, सगळ्या आरोपींना पुण्यातूनच कशी काय अटक असा सवाल सुप्रिया सुळेंनी केला। ही मोठी बातमी कोर्टातून आपल्यापर्यंत अपडेट पोहोचतंय। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात या 2 आरोपींना 14 दिवसांची कोठडी देण्यात आलेली आहे। सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे यांची पोलीस कोठडीत रवानगी होणार आहे। त्यांना 14 दिवसांची कोठडी देण्यात आलेली आहे। 15 दिवसांची कोठडी मागितली होती, कोर्टाने 14 दिवसांची कोठडी मंजूर केलेली आहे। मोठी बातमी, आरोपींची पाळमुळं सरकार खोदल्याशिवाय राहणार नाही आणि या सर्व आरोपी जे आरोपी आहेत फास्ट ट्रॅकवर केस घेऊन सरकार कोर्टाला विनंती करेल, अशा निर्गुण ज्यांनी हत्या केली त्यांना फासावर लटकवलं पाहिजे असा प्रयत्न सरकारचा असा या प्रकरणात वाल्मिक कराडशी संबंधित उद्धव ठाकरे बाबा सीआयडी चौकशी चालू आहे। सीआयडी चौकशी चालू आहे, या चौकशीतून जे निष्पन्न होईल
दूध का दूध पानी का पानी होईल. सर उद्धव ठाकरेंनी खासगी सुरक्षेसाठी आज की मीटिंग जो हमारे आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी का जो विजन है देश को आगे बढ़ाने का, देश को विकसित करने का, विकसित भारत 2047 और इसलिए मोठी बातमी ही आहे की तिन्ही आरोपींना 14 दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे. सुदर्शन घुले, सांगळे आणि तिसरा तो सिद्धार्थ सोनवणे या तिघांनाही 14 दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आलेली आहे. त्यातल्या दोघांची कोठडी रवानगी होणार आहे. आमचे प्रतिनिधी बालाजी निरफळ यांना विचारूया. बालाजी, मोठी बातमी आहे, तिघांनाही पोलीस कोठडी मिळाली आहे 14 दिवसांची, काय सांगाल? सुवर्णा, जोरदार युक्तिवाद जो आहे तो कोर्टाच्या आतमध्ये झालेला आहे. सरकारी वकील असतील किंवा आरोपीचे वकील असतील, दोघांनीही आपले युक्तिवाद जो आहे तो जोरदारपणे मांडला. त्याच्यात महत्वाचं जर बघायचं झालं सुवर्णा, तर तपास अधिकारी जे आहेत सीआयडीच्या अधिकाऱ्यांनी जी आहे ती सुरुवातीला ज्यावेळेस आरोपींना कोर्टात हजर केलं कोर्टासमोर, त्यावेळेस ज्यावेळेस युक्तिवाद सुरू झाला त्यावेळेस सरकारी अधिकाऱ्यांनी जी आहे ती मागणी केली की हे आरोपी जे आहेत ते अत्यंत निष्ठुर आहेत. यांनी हा खून नसून हा खून त्यांनी एन्जॉय केलेला आहे. त्यांच्या चेहऱ्यावरती अटक झाल्यापासून कुठलाही त्याचा गुन्हा केल्याचा त्यांच्यावर पश्चाताप दिसत नाहीये. एका प्रकारे त्यांनी हा खून जो आहे तो एन्जॉय केलेला आहे आणि गंभीर आहे. एक संघटित गुन्हेगारी जे कृत्य जे आहे ते या आरोपींनी केलेलं आहे आणि ह्यानुसार यांच्या दहशत जी आहे ती या परिसरात असून यांच्यामुळे या परिसरात जे आहे ते बीड जिल्ह्यात उद्योगधंदे वाढीस लागत नाहीयेत आणि यांना पोलीस कस्टडी द्यावा लागेल की जेणेकरून की पुढच्या कालावधीत जे आहे ती तर एक आरोपी फरार आहे त्यालाही ताब्यात घ्यायचं आहे. खुन्यात जी वापरलेली शस्त्र आहेत ती ताब्यात घ्यायची आहेत. आणखीन याच्यात सखोल पद्धतीने जर तपास करायचा आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत. म्हणून 15 दिवसाची पोलीस कस्टडी जी आहे ती अधिकाऱ्यांनी मागितली, सीआयडीच्या अधिकाऱ्यांनी मागितली. त्यानंतर सरकारी वकील यांनी सुद्धा हा युक्तिवाद केलेला आहे की आरोपींची जर मानसिकता बघितली तर आरोपींना वाटत नाही की त्याचा कुठेतरी पश्चाताप झालेला दिसतोय. त्यामुळं आणि याच्यात जो उल्लेख केला जातोय राजकीय संबंधाचा त्याचेही संबंध तपासावे लागतील. सगळ्या आरोपींना जे आहे ते एकमेकाच्या समोर बसवावे लागेल आणि ज्या सगळ्याची एक ना एक कडी जी आहे त्या गुन्ह्याची जोडली जाणार आहे. त्यासाठी यांचा तपास महत्वपूर्ण आहे. त्यामुळं 15 दिवसाची पोलीस कस्टडी जी आहे ती सरकारी वकिलांनी सुद्धा देखील मागितली. मात्र आरोपीचे वकील जे आहेत त्यांनी याला विरोध केला होता की अगोदरच पोलिसांनी शस्त्र जप्त केलेली आहेत, काही आरोपी आता अटक झालेले आहेत, त्यामुळे यांना इतक्या दिवसाची पोलीस कोठडी जी आहे ती मागू नये, असं देऊ नये अशी मागणी आरोपीच्या वकिलाकडून करण्यात आली. मात्र सुवर्णा, ज्या पद्धतीनं सरकारी अधिकाऱ्यांनी जो युक्तिवाद केला होता तो युक्तिवाद अत्यंत महत्वपूर्ण याच्यामध्ये मानला गेला की आरोपीनं जो आहे तो खून केला तो फक्त एन्जॉय म्हणून केला आणि त्या खुनाचा खून करून एन्जॉय केला हे महत्वपूर्ण शब्द होते. संघटित पद्धतीची गुन्हेगारी यांनी केली आणि ह्याच्यावरून कुठेतरी मोखा लावण्याच्या दृष्टीनं सुद्धा या अधिकाऱ्यांचे प्रयत्न ह्याच्यात दिसतात. मात्र सगळा युक्तिवाद ऐकल्यानंतर जे आहे ते सुवर्णा कोर्टानं जे आहे ती 15 दिवसाची कोठडी, आजचा दिवस त्याच्यामध्ये ग्राह्य धरला जातं. 18 तारखेपर्यंत जे आहे ते त्यांना पोलीस कस्टडी जी आहे ती आरोपींना सुनावलेली आहे. त्यानंतर आता पोलीस कस्टडी सुनावल्यानंतर आरोपी जे आहेत आता त्यांची म्हणजे पोलिसांकडून 15 दिवसांची जी कोठडी मागितली होती ती मान्य झालेली आहे. आजचा दिवस पकडून एकूण पुढचे 14 दिवस अशी कोठडी या तिन्ही आरोपींना देण्यात आली आहे. बालाजी, धन्यवाद. आपण सविस्तरपणे कोर्टात काय घडलं त्याच्याविषयी माहिती दिली त्याबद्दल.